आणखी एक मोठी बातमी आहे। एसटी मध्ये एका महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पनवेल रोहा बस मधली ही धक्कादायक घटना आहे। या महिलेला हटकलं असता कंडक्टरनं सारवासारव केली। या प्रकरणी पोलिसांनी कंडक्टर विरोधातच गुन्हा दाखल केलेला आहे। प्रमोद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रमोद, कोणती बस होती आणि त्या बसमध्ये काय प्रकार घडलाय? ही बस जी होती ही रोहा ते पेण पनवेल ते रोहा अशा प्रकारची ही बस होती। आणि नेहमीप्रमाणे जी महिला जी पेणमध्ये वास्तव्यास महिला आहे ती नेहमीप्रमाणे कामावरून सुटल्यावर संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या सुमारामध्ये पनवेल बस स्थानकावरून बसमध्ये चढली। पनवेल बस जी होती ती शहराच्या बाहेर आल्याच्या नंतर जो कंडक्टर आहे त्याने तिच्याबरोबर अश्लील चाली करण्याचा प्रयत्न केला। मात्र महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला। मात्र ती बस जी आहे ही पेण हद्दीमध्ये आली। त्या पेण हद्दीमध्ये आल्यावर जिथे या गावाच्या पुढे ज्यावेळेस ती बस आली त्यावेळेस त्यांनी गुप्तांग काढून तिच्याबरोबर अश्लील आणखी चाली करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस प्रवाशाने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। मात्र तोपर्यंत त्यांनी जो काय प्रकार केला होता तो अत्यंत अश्लाघ्य आणि अत्यंत विचित्र असा प्रकार होता। या संपूर्ण प्रकरणाची जी दखल आहे ही पेण पोलीस स्थानकाने घेतलेली आहे। महिलेने तात्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि संबंधित एसबी शिंदे या कंडक्टर विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे। पोलिसांनी कंडक्टरला ताब्यात घेतलेला आणि पुढील तपास सुरू आहे। मात्र अत्यंत घृणास्पद आणि अत्यंत दुर्दैवी असा प्रकार या बसमध्ये घडलाय। अगदी बरोबर आहे प्रमोद, तुम्ही म्हणताय ते। आणि असल्यांना कठोर शिक्षा तर झालीच पाहिजे। या कंडक्टरवरती कारवाई झालीच पाहिजे। या महिलेने आवाज उठवला, तक्रार केली आणि त्यानंतर हा प्रकार समोर आला। पनवेल ते रोहा या एसटी मधला हा प्रकार। कोल्हापुरातनं एक मोठी बातमी आहे। गर्भलिंग निदान प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे आणि या टोळीलाच गर्भपाताची औषधं लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक झाली आहे। डॉक्टर बाबूराव पाटील सह सागर बचाटे याला देखील अटक झाली आहे। कोल्हापुरामध्ये गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। यामध्ये आधी सुद्धा काही जणांना अटक झालेली होती आणि त्यामध्ये आता आणखी दोघांची भर पडलेली आहे। गर्भपाताची औषधं लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक झाली आहे। डॉक्टर बाबूराव पाटील असं त्याचं नाव आहे, तर सागर बचाटे याला देखील अटक झाली आहे। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचणी असेल किंवा या संदर्भात आणखी काही जणांना अटक झालेली होती आणि त्यानंतर त्यात आणखी आता दोघा जणांची भर पडली आहे, काय केलंय त्यांनी? श्वेता, 2 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आहे ती कोल्हापूर पोलिसांनी केला होता। आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या भुदरगड आणि राधानगरी तालुक्यात छापे टाकून 4 जणांना या संदर्भात अटक केली होती। तर गर्भपाताची औषधं आणि पोर्टेबल सोनोग्राफी मशीन सुद्धा या छाप्यादरम्यान पोलिसांना हाती लागली होती। एकूणच या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना ही गर्भपाताची औषधं लिहून देणारा डॉक्टर सुद्धा आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे। डॉक्टर बाबूराव पाटील हा कागल तालुक्यातील बाणगे इथल्या गावचा आहे आणि इलेक्ट्रोपॅथी तो प्रॅक्टिस करत होता आणि तो सगळी या टोळीला गर्भपाताची औषधं आहे ती लिहून देत होता आणि त्या प्रिस्क्रिप्शनवरतीच औषधं आहेत ती मिळली जात होती। आणि त्यामुळे याला सुद्धा आहे ते आता भुदरगड पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे कसून चौकशी करताना पोलीस आपणाला दिसून येतात। तर दुसऱ्या बाजूला सागर बचाटे हा एक आणखीन एजंट सुद्धा या टोळीतला पोलिसांच्या हाती लागलेला आहे। एकूणच या टोळीची आणखीन व्याप्ती आहे ते दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात आणि पोलीस या टोळीच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात। मात्र एकूणच गर्भपाताचे रॅकेट आहे ते कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलेले आहे आणि यातून आता आणखीन काय काय वास्तव समोर येतं हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।